हवामान विभागाने 29 आणि 30 एप्रिलसाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जाहीर केलाय। या 2 दिवसांमध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। यावेळी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केलाय। त्यामुळे 29 आणि 30 एप्रिलला तीव्र उष्णतेपासून विदर्भवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। विदर्भातल्या अकोल्यात आज तापमानाचा पारा पुन्हा वाढला। आज इथलं तापमान 47 अंशांच्या जवळ गेलंय। गेल्या काही दिवसात अकोल्यातील तापमान सातत्याने वाढताना दिसतंय। या वाढत्या तापमानामुळे शहरात अघोषित संचारबंदीचं वातावरण आहे। मैं फिलहाल खड़ा हूँ महाराष्ट्र के अकोला शहर में। जो अकोला शहर भारत का नहीं तो विश्व का सबसे गर्म, सबसे ज्यादा तापमान वाला शहर है। और गए कुछ दिनों में अकोला का तापमान जो है नए नए रिकॉर्ड बनाते जा रहा है। कल अकोला का तापमान जो रिकॉर्ड किया गया है वो 46.9 रिकॉर्ड किया गया है। और पिछले कुछ दिनों में जो हीट वेव जो है अकोला में चल रही है, और दोपहर का ये मंजर है जो रास्ते लोगों की भीड़ से भरे रहते हैं, वो भीड़ आपको कम दिखाई दे रही। वर्धा जिल्ह्यात तापमानात पुन्हा वाढ झाली आहे। आज पारा 46.5 अंश सेल्सिअसवर पोहोचला। वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे शाळांच्या वेळेत बदल करण्यात आलाय। जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं या संदर्भात एक पत्रकही काढलंय। शाळा सकाळी सुरू ठेवा आणि शिकवणी वर्ग फक्त सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात घ्या अशा सूचना देण्यात आल्या। सततच्या तापमान वाढीमुळे जिल्ह्यातील नागरिक हैराण झाले। वर्ध्यात 46.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान जे आहे हे नोंदवलं गेलं आणि याचा जो सतत फटका बसतोय त्यामुळेच रस्ते जे आहेत हे रस्ते निरव झालेले आहेत। लोक घराबाहेर पडताना काळजी घेत घराच्या बाहेर पडत असताना सध्या परिस्थिती जी आहे ही भीषण झालेली आहे। रस्ते जे आहे हे रस्ते सुद्धा विरळ झालेले आहे आणि याचा फटका सतत नागरिकांना बसतोय। जिल्हा प्रशासनाकडून काही दिवसापूर्वीच शाळा ज्या आहेत त्या शाळांना सकाळी 7 ते 10 या सत्रात सुरू करण्याचे निर्देश दिले होते आणि तसे पत्र सुद्धा शाळांना पाठविण्यात आले होते। त्यानुसार शाळांच्या वेळा बदलल्या। आता पुढचं पाऊल टाकत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने शिकवणी वर्गांना सुद्धा निर्बंध जे आहेत ते निर्बंध घातलेले आहेत। त्यांना ताकीद देत सकाळच्या किंवा सायंकाळच्या सत्रातच आपले शिकवणी वर्ग आटोपते घ्या अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या सूचना शिकवणी वर्गांना देण्यात आलेल्या आहेत। अहिल्यानगरमध्येही तापमानाने 40शी पार केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। वाढलेल्या तापमानामुळे फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून पिकांची खास काळजी घेतली जाते। विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानानं उच्चांक गाठलाय, मात्र त्यापेक्षा वेगळी परिस्थिती उत्तर महाराष्ट्रात देखील नाही। 40 पार गेलेल्या या तापमानामुळे रोजचं जनजीवन विस्कळीत झालंय। दुपारच्या वेळेस बाहेर पडणं सध्या मुश्किल आहे आणि अशाच परिस्थितीत अनेकदा आसमानी संकटांचा सामना करणाऱ्या बळीराजासमोर देखील मोठं संकट उभं राहिलंय। मी आता श्रीरामपूर तालुक्यात आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर उन्हाचा जो तापमानाचा पारा आहे तो 40 पार गेलेला आहे आणि या 40 पार गेलेल्या तापमानात आपलं जे हाती आलेलं पीक आहे, जी फळबाग आहे ती वाचवण्यासाठी बळीराजा देखील आता संघर्ष करतोय। तर कधी दुष्काळ या संकटांचा सामना करणाऱ्या या बळीराजासमोर आता या वाढलेल्या तापमानाचा देखील मोठा संकट उभं राहिलेलं आहे आणि या वाढलेल्या तापमानातून आपल्या फळपिकांना वाचवण्याचं, फळबागांना वाचवण्याची कसरत बळीराजा करताना दिसतोय। नितीन ओझा, एबीपी माझा, श्रीरामपूर। अमरावती शहरामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। अमरावतीचं तापमान रविवारी 46.8 तर सोमवारी 46.6 अंश सेल्सिअसवरती होतं। त्यामुळे अमरावतीकर हैराण झाले होते। मात्र आज ढगाळ वातावरण असल्यामुळे तापमानात घट झालेली पाहायला मिळाली। सायन पनवेल महामार्गावरती पनवेलच्या दिशेने जाताना दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणाला अचानक उष्णतेचा फटका बसला। अस्वस्थ वाटू लागल्यामुळे या तरुणाने तात्काळ आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि काही क्षणातच तो फुटपाथवर कोसळला। घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने त्या तरुणाला तात्काळ MGM रुग्णालयामध्ये दाखल केलं। सध्या संबंधित तरुणावरती उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे। दरम्यान नवी मुंबईमध्ये दुपारचा पारा 38 ते 40 पर्यंत जात असल्यामुळे उष्णतेचा फटका लोकांना बसू लागलाय। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खांडबारा इथे पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान उष्णतेमुळे एक महिला बेशुद्ध पडली।
42 अंश तापमानात मतदानासाठी आलेल्या या महिलेला रांगेत उभं असताना चक्कर आली आणि मतदान केंद्रातच ती कोसळली. उपस्थित मतदार आणि पोलिसांनी तात्काळ तिला सावलीत नेलं आणि प्राथमिक उपचार तिच्यावर केले. नंतर तिला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. प्रकृती सध्या तिची स्थिर आहे. वाढत्या तापमानामुळे मतदानावरती सुद्धा परिणाम होतोय. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय. हिंगोली जिल्ह्याच्या तापमानामध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ पाहायला मिळतेय. जिल्ह्याचं तापमान 42 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय. अशातच विजेची मागणीही वाढली आहे. पण वाढलेलं तापमान आणि विजेची मागणी यामुळे अनेक वेळा ट्रान्सफॉर्मर गरम होऊन विद्युत पुरवठा खंडित होतोय. मात्र हा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडनं ट्रान्सफॉर्मरला चक्क कूलरचा गारवा दिला जातोय. हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव उपकेंद्रामध्ये ट्रान्सफॉर्मर्सना 2 कूलरच्या साहाय्यानं थंड ठेवण्यात येत आहे. या उष्णतेमध्ये नागरिकाप्रमाणेच आता विद्युत रोहित्राला सुद्धा कूलरचा गारवा दिला जातोय. मी सध्या नरसी नामदेव येथील सबस्टेशनवर आहे आणि आपण या ठिकाणी बघताय येथील जे ऑपरेटर आहेत त्यांच्या वतीनं सातत्यानं या कूलरला पाणी दिलं जातंय आणि हा कूलरचा गारवा या ट्रान्सफॉर्मरला दिला जातोय. याचं कारण असं आहे की कारण तापमान प्रचंड वाढते, विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, परिणामी विद्युत रोहित्रामध्ये असलेले जे ऑइल आहे ते गरम होते आणि त्यामुळे अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होते. आणि यालाच पर्याय म्हणून महावितरणच्या वतीनं अशा पद्धतीने प्रत्येक ट्रान्सफॉर्मरला एक या पद्धतीने हे कूलर बसवण्यात आलेले आहेत आणि कूलरच्या माध्यमातून हे विद्युत ट्रान्सफॉर्मर जे आहे याला गारवा दिला जातोय. परिणामी ऑइल जे ते ट्रान्सफॉर्मरमधलं थंड राहते आणि वीज पुरवठा सातत्यानं जे ते सुरळीत राहतो आणि त्यामुळं ग्राहकांना भर उन्हामध्ये विजेच्या समस्येला तोंड देण्याची गरज पडत नाही. त्यासाठी महावितरणनं हा रामबाण इलाज काढलेला आहे. दिवसातून जवळपास 3 ते 4 वेळेस पाणी या कूलरमध्ये भरलं जाते आणि हा अशा पद्धतीनं कूलरचा गारवा या विद्युत रोहित्रांना दिला जातोय. या माध्यमातून वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणला या कूलरचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे सुद्धा सांगितलं जात आहे. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. विदर्भातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकतोय. मात्र भंडाऱ्यात रणरणत्या उन्हात वेगळं चित्र पाहायला मिळालं. भंडाऱ्यात तापमान 46 अंशांवर पोहोचलंय. मात्र कशाची तमा न बाळगता एका लग्नात रखरखत्या उन्हात तरुणाई बेधुंद होऊन नाचताना दिसली. पण असं असलं तरी उष्णतेच्या लाटेमुळे प्रशासनाने मात्र दुपारचे कार्यक्रम टाळावेत असं आवाहन केलं. भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर सद्यस्थितीमध्ये आपण या वर्षातील सगळ्यात जास्त उकाड्याचा काळ आपण सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी अनुभवतोय. आजचं जे तापमान भंडारा जिल्ह्याचं आहे ते साधारणतः 43 इतकं नोंदवलं गेलेलं आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना हे आवाहन करतो की त्यांनी या उकळत्या वातावरणाच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यायची आहे. विशेषकर दुपारी 12 ते 4 या दरम्यान बाहेर निघणं अतिशय फारच गरज असेल त्या व्यतिरिक्त बाहेर निघणं टाळायचं आहे. वाढत्या उष्णतेमुळे गोंदिया जिल्ह्यातील जलप्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता आहे. गोंदियातील मध्यम प्रकल्पामध्ये सरासरी 31% पाणीसाठा शिल्लक आहे. अशात उन्हाळ्याची खरी जाणीव करून देणाऱ्या मे महिन्या आणि जून महिन्यामध्ये प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता वर्तवली जाते. तर अनेक मध्यम प्रकल्पांनी एप्रिल महिन्यातच तळ गाठायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन जिल्हा प्रशासन करत आहे. मी सध्या गोंदिया जिल्ह्यातील कटंगी मध्यम प्रकल्पामध्ये आहे. आपण जर का बघितलं तर या जलाशयाने देखील आता तळ गाठायला सुरुवात केलेली आहे. एप्रिल महिना आता सुरू आहे आणि एप्रिल महिन्याच्या शेवटीच या जलाशयाने तळ गाठायला सुरुवात केली आणि याच्यामुळे भविष्यात पाणी टंचाईचं जो संकट आहे तो आणखी गडद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकूण 9 मध्यम प्रकल्प गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत. 4 मोठी प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांमध्ये जरी पाणीसाठा समाधानकारक असला तरी मध्यम प्रकल्पांची परिस्थिती मात्र बिकट आहे. केवळ 31% जलसाठा या ठिकाणी शिल्लक आहे. नाशिक जिल्ह्यातल्या 26 धरणांमध्ये सध्याचा उपयुक्त पाणीसाठा 41% आलाय. तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा 52% गेलाय. दारणा आणि मुकणे धरणातील पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणावरती घट पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. त्यामुळे नाशिकचा पारा 41 अंशांवर गेलाय. याच कारणामुळे जलसाठ्यातील पाण्याचं वेगाने बाष्पीभवन होतंय. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत पाणीसाठा पुरवण्याचं आव्हान यंत्रणांसमोर आहे. एका बाजूला उष्णतेचा तडाखा वाढतोय तर दुसऱ्या बाजूला धरणांमधला पाणीसाठा देखील कमी होत चाललेला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 26 धरण प्रकल्प आहेत. त्यातला उपयुक्त पाणीसाठा
हा केवळ 41% आलाय. तर आपण आता गंगापूर धरण परिसरामध्ये आहोत आणि गंगापूर धरणातला आजचा पाणीसाठा हा 52% आलाय. माझ्या आजूबाजूला ही संपूर्ण खडकाळ जमीन आपल्याला बघायला मिळते. मात्र हेच धरण आहे, इथे पाणी असतं, परंतु आज आपण बघतोय हळूहळू पाणी हे कमी होत चाललेलं आहे आणि केवळ 52% म्हणजे जवळपास 50% गंगापूर धरणातील पाणीसाठा आलेला आहे. तर तिकडे पंढरपुरामध्ये तापमान 43 अंशांवरती पोहोचलंय आणि वाढत्या उष्णतेमुळे पंढरपुरात एका कारनं पेट घेतल्याची घटना घडली आहे. या आगीत कार जळून खाक झाली. आज दुपारी पंढरपूरमधल्या श्रीनाथ मंगळ कार्यालयाजवळ ही घटना घडली.